जसे तुमचे काही रूल्स असतात, माझे काही रूल्स असतात, त्या रूल्स प्रमाणे वागलं तर कुणाला काही प्रॉब्लेम होतो का? नाही. तसंच मॅथ्सचे पण काही रूल्स आहेत, ठीक आहे ना. बघा, दोघांना रिस्पेक्ट द्यायचा आहे. इथं सुरुवातीला आपण एक्स स्क्वेअरला रिस्पेक्ट दिला, नंतर आपण काय केलं, एक्स स्क्वेअरला सोडला आणि परत साइन एक्सला रिस्पेक्ट दिला. सगळा गेम रिस्पेक्टचा असतो. आयुष्यामध्ये काय पाहिजे? रिस्पेक्ट पाहिजे. मुलांना ऍक्च्युअली मध्ये ना डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचं माहित असतं, पण डेरिव्हेटिव्ह लिहायचं कसं हेच माहित नसतं. ठीक, पण हे मी तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेजसाठी सांगितलेलं आहे, कारण की आपण शिकताना 2 टर्म्स मध्ये शिकतो, एक्झाम करायला 3 टर्म्स मध्ये येतात, तर अगोदरच प्रिपेअर केलेलं चांगलं आहे ना. आणि मायनस आल्यामुळे काळजी का घ्यावी लागते बेटा? कारण की तुला माहित आहे की जर आपण 3 - 2 केलं तर 1 येत आहे आन्सर, आणि जर आपण 2 - 3 केलं तर ते -1 येतं. म्हणून आपल्याला काय करायचंय, मायनस आल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं रे थोडी. तर हा आहे आपला स्केलर मल्टिपल रूल, म्हणजेच कॉन्स्टंट रूल, जो की फंक्शनला अटॅच असतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर गेल्या लेक्चरमध्ये आपण डेरिव्हेटिव्हचे बेसिक फॉर्म्युले म्हणजे सगळेच फॉर्म्युले आपण बघितलेले आहेत, आणि आता आपण रूल्स बघणार आहोत. तर बघा, जसे आपले पण रूल्स असतात, जसे तुमचे काही रूल्स असतात, माझे काही रूल्स असतात, त्या रूल्स प्रमाणे वागलं तर कुणाला काही प्रॉब्लेम होतो का? नाही. तसंच मॅथ्सचे पण काही रूल्स आहेत, ठीक आहे ना, म्हणजे डेरिव्हेटिव्हचे पण रूल्स आहेत. त्या रूल्स प्रमाणे फक्त आपल्याला राहायचं आहे, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये. तर चला लगेच रूल्स बघून घेऊया. तर बघा, रूल्स ऑफ ऑफ डेरिव्हेटिव्ह, रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह, ठीक आहे ना. तर बघा, आयुष्यामध्ये सगळ्यांचेच रूल्स असतात, त्या रूल्स प्रमाणे आपल्याला राहायचं असतं फक्त, मग कुणालाच काय प्रॉब्लेम येत नाही. तसंच मॅथ्सचे पण रूल्स आहेत, ठीक आहे. तर चला, तर बघा, रूल कोणता? पहिला जो रूल आहे तो आहे ऍडिशन रूल. कोणता रे? ऍडिशन रूल. पहिला जो रूल आहे, त्याच्या अगोदर आपण काय करूया, त्याच्या अगोदर आपण म्हणूया की दियर आर दियर आर दियर आर दियर आर यू अँड वी आर टू फंक्शन्स. दोन फंक्शन्स आहेत, यू आणि व्ही असे दोन फंक्शन आहेत. तर मग मी असं म्हणू शकतो का की यू एक फंक्शन आहे, तर त्याला आपण म्हणूया एफ ऑफ एक्स. यू कोणतं फंक्शन आहे आपलं? एफ ऑफ एक्स. आणि आपलं व्ही जे फंक्शन आहे ते जी ऑफ एक्स आहे असं समजा. तर आता काय करायचं बघा, आता प्रत्येक वेळेस आपण एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स घेण्यापेक्षा आपण यू आणि व्ही मध्ये रूल्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. यू आणि व्ही असे दोन फंक्शन आहेत. तर त्याच्यामधला जो पहिला रूल आहे आपला ऍडिशन रूल आहे. कोणता रूल आहे रे? पहिला रूल कोणता आहे? ऍडिशन रूल. तर आता ऍडिशन रूल काय सांगतो बघा आपल्याला. ऍडिशन रूल आपल्याला सांगतो काय, तर ज्यावेळेस तुम्हाला फंक्शन दिलं जाईल वायचं, वाय इज इक्वल टू, तर दोन फंक्शन ऍडिशन मध्ये दिले जातील, यू प्लस व्ही. सो वाय इज इक्वल टू यू प्लस व्ही. सो यू एक फंक्शन आहे आणि व्ही पण एक फंक्शन आहे. दोघांचे ऍडिशन असताना डेरिव्हेटिव्ह कसा अप्लाय केला जातो तर बघा, तर डेरिव्हेटिव्ह काय असतं बघा, नेहमी लक्षात ठेवायचं, डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट काय करतोय, आता सध्याला आपण एक्स करतोय, ठीक आहे ना. सध्याला आपलं फंक्शन एक्स मध्ये आहे म्हणून आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स चालू आहे. तर हा रूल तयार करतो बघा, dy अपॉन dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता वायची व्हॅल्यू काय होती आपली, वायची व्हॅल्यू यू प्लस व्ही होती, तर वायची व्हॅल्यू यू प्लस व्ही. तर आपला जो रूल येतो, तर तुम्ही प्लस मध्ये डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू शकता फंक्शनला. म्हणजेच काय होतं रे, डी यू अपॉन डी एक्स प्लस डीव्ही अपॉन डी एक्स. लक्ष द्या सगळ्यांनी. आणि हे बघा, मुलांना ऍक्च्युअल मध्ये ना डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचं माहित असतं, पण डेरिव्हेटिव्ह लिहायचं कसं हेच माहित नसतं, ठीक आहे ना. सो बघा, डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, पण वायची व्हॅल्यू काय होती यू प्लस व्ही, आणि नंतर आपण प्लस मध्ये डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह आपण ब्रेक करू शकतो. तर याला जर शॉर्टकट मध्ये जरी लिहायचं म्हणलं तर बघा रे, वायला आपण काय म्हणलं, डी वाय बाय डॅशला काय म्हणलं आपण, वाय डॅश इज इक्वल टू, हा काय असेल आपला यू डॅश प्लस व्ही डॅश. तर असंही तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता. समजतंय सगळ्यांना? समजतंय. तर बघा, आता आपण काय करूया, एक एक्झाम्पल घेऊन याला समजून घेऊया. चला लगेच आपण एक्झाम्पल करणार आहोत. तर बघा, आता मी एक एक्झाम्पल घेतोय, एक्झाम्पल नंबर 1. सो कोणतंही एक फंक्शन घेऊया आपण, ठीक आहे ना. सो कोणतंही पण एक्झाम्पल घेऊया. वाय इज इक्वल, समजा मी घेतोय साइन एक्स प्लस 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 एक्स स्क्वेअर, असं आपण फंक्शन घेतलं.
साइन एक्स प्लस एक्स स्क्वेअर. तर आता याचा आपल्याला डिफरन्शिएट करायचं, आपल्याला याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. तर कसं करणार बघा, कसं करणार, लिहिताना एकदम पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप लिहायचं आहे, नंतर आपण स्टेप स्किप करणार आहोत. ठीक आहे, बोर्डमध्ये एकदम व्यवस्थित लागतं. सीईटीच्या टाईपमध्ये किंवा जेडब्ल्यू मध्ये आपल्याला एमसीक्यू टाईपचे क्वेश्चन असल्यामुळे तिथं काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही डायरेक्टली केलं तरी पण चालतं. पण अगोदर समजून घ्या की आपण लिहितो कसं ह्याला. ठीक आहे ना. सो लिहितानाच करतो आपण ह्याला बघा, डिफरन्शिएट करताना काय करतो, डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, मग आता हे काय येईल, मग काय येईल सांगा बरं. dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. पण y ची व्हॅल्यू काय आहे आपली, y ची व्हॅल्यू तर आपली आहे साइन एक्स प्लस एक्स स्क्वेअर. आणि तुम्हाला माहित आहे, आता आपल्याला रूल्स माहित झाल्यामुळे तुम्ही डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह प्लस मध्ये ब्रेक करू शकता. म्हणजे तुम्ही काय करणार, याला अप्लाय करा डायरेक्ट. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. ठीक आहे, मग हे काय होईल सांगा बरं. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय झालं तर आता झालं आपलं. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय असतो आपला, तर कॉस एक्स असतो. प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर आताच फॉर्म्युला झाला होता आपला. एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला म्हणजे कोणता रे, हा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला. एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह काय असतं, एन एक्स रेस टू एन मायनस वन हे असतं ना. तर त्या रूलनुसार लिहायचं. म्हणजे काय करायचं, पॉवर पुढे घ्यायची आणि एक याच्यामधून मायनस करायचा. सो फायनल आन्सर आपला काय येईल मग, कॉस एक्स प्लस 2x. तर अशा तऱ्हेने आपला हा पहिला रूल आहे. अशा तऱ्हेने आपला कोणता रूल आहे, हा पहिला रूल आहे. सो सगळ्यांनी हे लिहून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये पुढे पण मी गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहोत. ठीक आहे, सो एक आपल्याला याच्यामध्ये नोट पण लिहायची आहे. पण ती नोट पहिल्यांदा हे नोट डाऊन करा, नंतर आपण ही नोट लिहून घेऊया. ठीक आहे, सो लगेच सेकंड रूल बघून घेऊया. सेकंड रूल, तर सेकंड रूल काय असतो बघा. सेकंड रूल आहे सबट्रॅक्शन रूल. सेकंड रूल कोणता आहे, सबट्रॅक्शन रूल. ठीक आहे, सो y इज इक्वल टू u मायनस v, म्हणजे दोन फंक्शन सबट्रॅक्शन मध्ये आहेत. तर सेमच रूल तयार काय होईल रे, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x, कारण की फंक्शन आपल्या x मध्ये आहेत. त्यामुळे इथं लिहिताना काय लिहिणार तुम्ही, dy अपॉन dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. पण y ची व्हॅल्यू आपली काय आहे आता सध्याला, तर y ची व्हॅल्यू आपली आहे u मायनस v. आणि नंतर मग तुम्ही हे अप्लाय करा. सो जसं ऍडिशन मध्ये डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्टली अप्लाय करू शकतो, तसं सबट्रॅक्शन मध्ये पण आपण डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू शकतो. तर मग हा रूल तुमचा येईल du अपॉन dx मायनस dv अपॉन dx. ठीक आहे ना. सो हा तुमचा आहे कोणता रूल, सबट्रॅक्शन रूल आलेला आहे. ठीक आहे, सो सेमच याला शॉर्टकट मध्ये पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊन आपण याचा यूज करणार आहे, कारण की कॅल्क्युलेशन्स खूप लेंथी असतात. त्यामुळे आपल्याला जेवढं जास्त कमी लिहिता येईल तेवढा आपला फायदा होतो त्याच्यामध्ये. ठीक आहे, सो वायचं डेरिव्हेटिव्ह y डॅश, u चं डेरिव्हेटिव्ह u डॅश, सो v चं डेरिव्हेटिव्ह काय असतं रे, v डॅश. त्यामुळे हाही फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर लगेच आपण एक्झाम्पल घेऊन हे सॉल्व्ह करणार आहोत की कसं वर्कआउट करतं. चला, तर सेमच एक्झाम्पल होणार आहे. आणि एक्झाम्पल मध्ये चेंजेस काय होतात बघा. एक्झाम्पल नंबर 1 याच्यासाठी जे आपण मगाशी घेतलं होतं ना, तेच फंक्शन मी ठेवणार आहे. साइन एक्स आता इथं मायनस एक्स स्क्वेअर करतोय, मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे ना. सो कसं लिहिताना लिहिणार, डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथं काय येईल, dy अपॉन dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ y. y चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय रे, y चा डेरिव्हेटिव्ह कोण आहे, पण y म्हणजे काय आहे, साइन एक्स मायनस एक्स स्क्वेअर असं लिहायचं. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह अप्लाय करा. सुरुवातीला आपण समजून घेऊन शिकणार आहोत. घाई करायची नाहीये. समजून घेऊन शिकल्यानंतर बेटा परत गोष्टी एवढ्या सोप्या होतात ना की तुम्हाला मॅथ्स मध्ये कधीच प्रॉब्लेम येणार नाही. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर, रिस्पेक्ट द्यायचा आहे मॅथ्सला. बघा, सुरुवातीलाच आपल्याला वेळ असतो, इनिशियल ज्यावेळेस आपली फेज असते त्यावेळेस आपण मॅथ्सला रिस्पेक्ट द्यायचा म्हणजे काय करायचं रे, स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायचं. सगळा गेम रिस्पेक्टचा आहे. जो मॅथ्सला रिस्पेक्ट देतो ना त्याला मॅथ्स
नेहमीच रिस्पेक्ट देतं बेटा. ठीक आहे. सो रिस्पेक्ट तुमचा कसा आहे ते त्याच्यावर डिपेंड असतं. जर पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह रिस्पेक्ट, आणि जर निगेटिव्ह रिस्पेक्ट असेल तर तो मार्क्स निगेटिव्ह करतो. सो साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं रे? साइनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? कॉस एक्स मायनस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला आताच सांगितलं होतं जस्ट. तर ह्याचं काय असतं रे? 2 पुढे आला, 2च्या पॉवर मधून 1 गेला तर 2x. सो हे आपलं आहे फायनल आन्सर dy बाय dx. सो बघितलं का, सगळा गेम रिस्पेक्टचा आहे. सुरुवातीला रिस्पेक्ट द्या. तर सगळ्यांनी हे नोट डाऊन करून घ्यायचं आहे. आणि आता आपण काय करूया, ऍडिशन रूल आणि सबट्रॅक्शन रूल साठी मी तुम्हाला एक नोट लिहून देणार आहे, ते लक्षात ठेवायची. ठीक आहे. सो हे नोट डाऊन करून घ्या. तर बघा नोट काय आहे. नोट काय असते माहितीये का, काय होतं टीचर शिकवताना किंवा रूल्स बनताना हे 2 फंक्शन मध्ये बनतात आणि एक्झाम्पल येताना आपल्याला 3 मध्ये येतात. त्यामुळे ही जी गोष्ट आहे ना ती मी अगोदर सांगून टाकतो मुलांना. तर बघा नोट काय असते आपले, नोट म्हणजे रिमार्क, याला काय म्हणतो आपण? रिमार्क. तर नोट काय आहे, जर फंक्शन समजा 3 ह्याच्यामध्ये आलं u प्लस व्ही प्लस डब्ल्यू, तर सेमच बघा रे, y इज इक्वल टू यू प्लस व्ही प्लस डब्ल्यू आलं तर सेमच रूल फॉलो करायचा आहे. तर या तिघांचा डेरिव्हेटिव्ह काय येईल आपला? तिघांचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? सेमच. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. तर डब्ल्यू पण एक अजून एक फंक्शन आहे, याच्या ऑफ एक्स असेल. ठीक आहे ना. तर यासाठी आपल्याला काय करायचं बघा, सेमच रूल फॉलो करायचा. कारण की एक्झाम्पल येताना 2 मध्ये येत नाही, असं 3 मध्ये येतं. आणि त्यावेळेस मला काय होतं रे, फसतात. मग इथं काय सांगा बरं, dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह कशाचं घ्यायचं आपल्याला? वायचं. पण वाय कोण आहे? u प्लस व्ही प्लस डब्ल्यू. त्यामुळे हा पण रूल लक्षात ठेवा. तर हे काय करेल, तिघांनाही डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू शकतो आपण डायरेक्टली. त्यामुळे इथं काय येईल, du अपॉन dx प्लस dv अपॉन dx प्लस dw अपॉन dx. सो आणि हा आपला dy अपॉन dx. तर हा रूल खूप महत्वाचा आहे. हा रूल म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ऍडिशनच रूल आहे, पण हे मी तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेजसाठी सांगितलेलं आहे. कारण की आपण शिकताना 2 टर्म्स मध्ये शिकतो, एक्झाम्पल येताना 3 टर्म्स मध्ये येतात. तर अगोदरच प्रिपेअर केलेलं चांगलं आहे ना. मग काय करणार आता, हेच काय मग सेमच y डॅश इज इक्वल टू u डॅश प्लस v डॅश प्लस w डॅश. अशा तऱ्हेने हे तुमचा आन्सर होऊन जाईल, किंवा हा तुमचा रूल होऊन जाईल. मग आता मला सांगा सबट्रॅक्शन मध्ये काय होणार आहे. जर हा ऍडिशन असेल नोट, सबट्रॅक्शन मध्ये पण सेम ना. जर इथं मायनस असेल तर मायनस, हा तर मायनस मध्ये पण काय होईल, सेमच होईल. सो मायनस 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 मायनस. समजलं का? तर हे असा रूल आहे बघा. हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. मुलं शिकताना बघा 2 मध्ये शिकतात आणि येताना 3 मध्ये येतात. तर सेम अप्लाय करून टाका. सेम आहे. आता सिमिलर मी एक एक्झाम्पल पण तुम्हाला घेऊन दाखवतोय. ठीक आहे ना. सो y इज इक्वल टू साइन एक्स प्लस प्लस एक्स स्क्वेअर प्लस ई रेस टू एक्स. तर आता याचा आन्सर काय येईल? मग याचा आन्सर काय येईल सांगा बरं, तुम्ही सांगा सगळ्यांनी. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे सुरुवातीला लिहा, मुलांना लिहिता येत नाही बोर्ड मध्ये हे. ठीक आहे ना. ते मुलं डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घेतात. सो हे काय येणार रे मग, dy अपॉन dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा आहे? वायचा. सो वायचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, तर मग y कोण आहे? साइन एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस ई रेस टू एक्स. तर अजून एक फंक्शन घेतलेलं आहे. सो तिघांना डेरिव्हेटिव्ह अप्लाय करा. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 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 डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स. तर साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं आपलं? तर कॉस एक्स असतं प्लस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह ते फंक्शन सेम ठेवले मी 2x प्लस ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? ई रेस टू एक्स असतं. आणि हा आपला काय होईल रे? वाय डॅश. हा आपला काय होईल? वाय डॅश. तर 3 मध्येही तुम्हाला हे रूल सांगितलेले आहेत. आय होप की तुम्हाला समजलं असेल. तर ही नोट खूप महत्वाची आहे. आपण u प्लस व्ही करतो, u प्लस व्ही डब्ल्यू आल्यानंतर मुलांना समजत नाहीये. ठीक आहे. सो ऍडिशन आणि सबट्रॅक्शन रूल सगळ्यांना समजला असेल. तर बघा निगेटिव्ह मध्ये पण काय होईल, मायनस मध्ये का सबट्रॅक्शन मध्ये मायनस फक्त होणार आहे. चेंज काय होणार आहे का? मायनस मायनस करतो. ठीक आहे ना. सो 2 वेळा लिहायची गरज आपल्याला नाहीये. सो ऍडिशन रूल आणि सबट्रॅक्शन रूल मध्ये तुम्ही डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू शकता. ठीक आहे. सो नोट डाऊन. लगेच आपण थर्ड रूल म्हणजेच आपला प्रोडक्ट रूल घेणार आहोत. लगेच नेक्स्ट रूल आपला बघूया. सो नेक्स्ट रूल आपला आहे थर्ड नंबर म्हणजेच प्रोडक्ट रूल. तुम्ही त्याला मल्टिप्लिकेशन पण म्हणू शकता. प्रोडक्ट रूल. तर बघा प्रोडक्ट रूल म्हणजे काय रे, सेमच जे फंक्शन जे असतील ते तुमचे कशामध्ये असतील रे? मल्टिप्लाय मध्ये असतील.
म्हणजे आपण म्हणणार आता वाय इज इक्वल टू यू इन टू व्ही. ठीक आहे ना. सो सेमच सगळ्यांनी सुरुवात करायची आहे. ज्यांना जमतं त्यांनी लिहून टाका. काय करणार तुम्ही, डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू काय रे, फंक्शन आपलं एक्स मध्ये आहे त्यामुळे विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. सो देअरफॉर dy by dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय. वायचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय, पण वाय आता सध्याला आपल्याला कशामध्ये आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, यू इन टू व्ही. तर आता याच्यामध्ये टेक केअर करायचं आहे तुम्हाला, थोडीशी काळजी घ्यायची इथं टेक केअर करायचं आहे. रूल्स बघा, रूल्स महत्वाचे आहेत. आता रूल्स कसे आले ह्याचे पण प्रूव्ह सगळे आहेत बेटा, सगळं होणारच गोष्टी, लक्ष द्या फक्त. ठीक आहे. आता काय करायचंय बघा, तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला यू ला सोडून द्या, मल्टिप्लाय मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही घ्या. बघा, यू ला सोडून द्या, मल्टिप्लिकेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही घ्या, प्लस करून परत प्लस करायचं, ऍडिशन प्रोडक्ट म्हणलं का प्लस. ठीक आहे ना, प्रोडक्ट म्हणलं का प्लस. आता काय केलं आपण, ज्याचं डेरिव्हेटिव्ह आपण घेतलेलं आहे त्याला सोडून द्या. आता व्हीचं डेरिव्हेटिव्ह घेतलं होतं तर त्याला सोडून द्या, आणि डेरिव्हेटिव्ह कशाचं घ्यायचं राहिलं होतं तर युचं, तर डेरिव्हेटिव्ह युचं घेऊन टाका. तर हा जो आहे हाच आपला प्रोडक्ट रूल आहे. म्हणजे दोघांना आपण रिस्पेक्ट द्यायचा आहे. बघा, सुरुवातीला यू ला सोडलं तर व्हीचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, प्लस नंतर आता व्ही ला सोडलं तर आपल्याला यूचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. मग सर आम्ही जर उलट सुलट केलं तर चालेल का, उलट सुलट चालेल बेटा, चालेल, काही प्रॉब्लेम नाही उलट सुलट. कारण मॅथ्स मध्ये ए प्लस बी इज इक्वल टू काय असतं रे, बी प्लस ए असतं. त्यामुळं काही लोड घ्यायची गरज नाहीये, तो असं काम करू शकतो. ठीक आहे, ओके. मग याला शॉर्टकट मध्ये पण लिहून टाकूया आपण. शॉर्टकट खूप महत्वाचा आहे. वाय डॅश इज इक्वल टू वायचं डेरिव्हेटिव्ह वाय डॅश, यू ला घेतलं का नाही, सो व्हीचं डेरिव्हेटिव्ह व्ही डॅश, प्लस व्ही ला घेतलेलं आहे का नाही, सो यूचं डेरिव्हेटिव्ह यू डॅश. तर हे पण तुम्हाला सिंपल लँग्वेज मध्ये लक्षात ठेवण्यासाठी सोपं जातं. ठीक आहे. सो असा हा फॉर्म्युला आहे म्हणजे रूल आहे. ठीक आहे. तर लगेच आपण याला एक्झाम्पल घेऊन समजून घेणार आहोत. तर बघा, आता एक्झाम्पल मी घेतोय. एक्झाम्पल नंबर 1, सेमच एक्झाम्पल ठेवणार आहे मी. y इज इक्वल टू साइन एक्स इंटू एक्स स्क्वेअर, साइन एक्स इंटू एक्स स्क्वेअर असं करूया आपण. ठीक आहे ना. सो याला वाटलं तर ब्रॅकेट टाकले तरी पण चालतील, मल्टिप्लाय मध्ये असं करूया. ठीक आहे. आता सध्याला काय करायचं तुम्हाला, यू आणि व्ही डिफाइन करायचं आहे. बघा, सध्याला आपण यू म्हणू याला मल्टिप्लाय आणि याला व्ही म्हणूया. ठीक आहे ना. सो घ्या मग, डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर मला सांगा तुम्ही, मी असं करू शकतो का, dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ y. पण y म्हणजे कोण आहे आपला, y म्हणजे कोण आहे ते अगोदर लिहून घ्या, साइन एक्स इंटू एक्स स्क्वेअर, याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ठीक आहे ना. सो सध्याला आपला हा यू आहे आणि हा आपला व्ही आहे. बघा, याला शोधण्यासाठी यू आणि व्ही म्हणा. सुरुवातीला ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, आणि एकदा तुम्हाला समजलं का परत हे लिहिण्याची गरज नाहीये, तुम्ही डायरेक्टली रूल अप्लाय केला तरी पण चालतो. ठीक आहे. मग मला सांगा, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. बघा, आता लिहून घ्या, यू ला सोडून द्या. बघा, रूल काय आपला, यू ला सोडून द्या म्हणजे काय करायचं, साइन एक्स ला सोडून द्या म्हणजे मल्टिप्लाय मध्ये घ्यायचं, आणि डेरिव्हेटिव्ह व्हीच घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला कसं डेरिव्हेटिव्ह घेणार आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. ठीक आहे. प्लस करून ज्याचा आता डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे त्याला सोडून द्या, आणि ज्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं नव्हतं त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, म्हणजे दोघांना पण रिस्पेक्ट मिळेल. ठीक आहे ना. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. बघा, दोघांना रिस्पेक्ट द्यायचा आहे. इथं सुरुवातीला आपण एक्स स्क्वेअरला रिस्पेक्ट दिला, नंतर आपण काय केलं, एक्स स्क्वेअरला सोडला आणि परत साइन एक्सला रिस्पेक्ट दिला. सगळा गेम रिस्पेक्टचा असतो. आयुष्यामध्ये काय पाहिजे, रिस्पेक्ट पाहिजे. ठीक आहे. रिस्पेक्ट हवा आपल्याला, रिस्पेक्ट शिवाय काय नसतं बेटा. ठीक आहे. जर रिस्पेक्ट नसेल तर जगण्याला अर्थ काय. ठीक आहे. सो साइन एक्स तर एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काढलेलं होतं आपण मगाशी, तेच आपण अप्लाय करतोय. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह असतं रे 2x प्लस एक्स स्क्वेअर ला सोडून द्या, आणि साइनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं आपलं, कॉस एक्स. तर हे तुमचं जवळजवळ फायनल आन्सर झालेलं आहे. आता काय मुलं म्हणतील, इथून काय कॉमन वगैरे निघलं तर आपण काढू शकतो का, तर जर निघत असेल तर काढा. बघा, काय कॉमन निघेल, हे दोन टर्म्स आहेत, ही एक टर्म आहे आणि ही एक पूर्ण टर्म आहे. तर या दोन टर्म मधून बघा, इथून एक्स कॉमन येईल आणि एक्स स्क्वेअर मधून एक्स कॉमन येईल, दुसरं काय तो कॉमन येणार नाही. त्यामुळे एक्स कॉमन जर काढलं तर आत काय राहिलं, इथला 2 आणि इथला एक्स. सो 2 sin x प्लस इकडे काय राहिलं, इथला एक्स राहील
आणि कॉस एक्स. सो हा आपला कोण आहे वाय डॅश. आपला कोण आहे रे वाय डॅश. सो हे असेल आपलं आन्सर. तर बघा प्रोडक्ट रूल मी कसा अप्लाय केलेला आहे. खूप सोपं आहे डेरिव्हेटिव्ह. आणि तुम्हाला मी लिहून देतो, हे पूर्ण लेक्चर सगळ्यांनी बघायचं आहे. ज्यांना पण डेरिव्हेटिव्ह अवघड जातोय ना त्यांना मी गॅरंटी देतो डेरिव्हेटिव्ह हा सगळ्यात तुमचा आवडता चॅप्टर आणि सोपा चॅप्टर असेल. आणि महत्वाचं म्हणजे काय माहितीये का, डेरिव्हेटिव्ह जर आलं तरच आपल्याला इंटिग्रेशन जमणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो नोट डाऊन करून घ्या. लगेच आपण रूल बघणार आहोत, कोशंट म्हणजेच डिव्हिजन रूल. नाव फोर्थ रूल म्हणजे 4 नंबरचा रूल. बघा काय आहे आपला 4 नंबरचा रूल. तर बघा 4 नंबरचा रूल म्हणजे आपला कोशंट रूल. कोशंट रूल त्यालाच तुम्ही डिव्हिजन असंही म्हणू शकता, डिव्हिजन रूल. तर आता याच्यामध्ये पण टेक केअर करायचं आहे. डिव्हिजन डिव्हिजन बघा सगळ्यांना ऍडिशन करायला सोपं वाटतं, सगळ्यांना मल्टिप्लिकेशन करायला सोपं वाटतं, अवघड वाटतं, सबट्रॅक्शन नाही करू वाटत आणि डिव्हिजन नाही करू वाटत. पण बेटा असं नसतं. ठीक आहे. तर क्वेश्चन रूल बघा काय असतो. तर फंक्शन जर आपलं y इज इक्वल टू यू अपॉन व्ही असेल, म्हणजे डिवाइड मध्ये असेल यू डिवाइडेड बाय व्ही, तर डेरिव्हेटिव्ह कसा येतो बघा आता याचा. ठीक आहे ना. याचा रूल काय असतो. सो डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. सेमच मग करणार तुम्ही dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ y. आणि y काय आहे आपलं u अपॉन व्ही. आणि हे दोन्ही फंक्शन एक्स मध्ये असल्यामुळे विथ रिस्पेक्ट टू आपलं एक्स आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता इथं बघा टेक केअर करायचं आहे. इथं यू इंटू व्ही होतं त्यावेळेस तुमचं उलट म्हणजे ए प्लस बी आणि बी प्लस ए झालं तरी पण प्रॉब्लेम येत नाहीये. इथं मात्र टेक केअर करायचं कारण की साइन मायनस आहे इथं. तर तुम्हाला कसं करायचं बघा, डेरिव्हेटिव्ह लक्षात ठेवायचं. मुलं इथं फसतात. मुलांना फॉर्म्युला माहित असतो, रूल माहित असतो, पण ते यू आणि व्हीचं डेरिव्हेटिव्ह सुरुवात कशी करायची हे त्यांना माहित नसतं. तर बघा सुरुवातीला कोण आहे, वरती कोण आहे, न्यूमरेटरला कोण आहे यू, डिनॉमिनेटरला कोण आहे व्ही. सो जो वरती आहे त्याला रिस्पेक्ट द्यायचा आपल्याला, सुरुवातीला त्याला रिस्पेक्ट द्यायचा आहे. रिस्पेक्ट म्हणजे त्याला डेरिव्हेटिव्ह द्यायचं, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. तर बघा सुरुवातीला कोण आहे यू, यूचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा. म्हणजे काय करणार बघा, व्ही ला सोडून द्या आणि यूचं डेरिव्हेटिव्ह, यूचं डेरिव्हेटिव्ह काय रे डी यू अपॉन डीएक्स. काय आपल्याला डी यू अपॉन डीएक्स. बघा व्ही जो वरती होता त्याला आपण पहिल्यांदा रिस्पेक्ट दिलेला आहे, म्हणजेच त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार. सो व्ही इंटू डी यू बाय डीएक्स. आता इथं मायनस करायचं. आणि एकदा ही गोष्ट डिफाईन झाली तर सिंपल आहे. आता यूचं डेरिव्हेटिव्ह घेतलं होतं तर यूला सोडून द्या, आता यूला सोडून द्या आणि मल्टिप्लाय करून कशाचं डेरिव्हेटिव्ह घेणार आता, तर व्हीचं डेरिव्हेटिव्ह, ज्याचं डेरिव्हेटिव्ह आपण घेतलं नव्हतं. आणि डिवायडेड बाय व्हीचा स्क्वेअर, डिनॉमिनेटरचा स्क्वेअर करायचा आहे. आणि हा जो रूल आहे आपला, हा आपला आहे कोशंट रूल. हा कोणता रूल आहे, कोशंट रूल आहे मुलांनो. आता याला शॉर्टकट मध्ये आपण लिहून घेऊया. सो वायचं डेरिव्हेटिव्ह काय असतं आपलं वाय डॅश. व्ही ला आपण सोडलेलं आहे त्यामुळे यूचं डेरिव्हेटिव्ह यू डॅश, मायनस करून यू ला सोडायचं, परत व्ही डॅश आणि व्हीचा स्क्वेअर. अशा तऱ्हेने हा शॉर्टकट म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जातं. तर बघा इथं थोडी तुम्हाला टेक केअर करायची आहे. मी पुन्हा एकदा सांगणार आहे हा रूल काय आहे बघा, यू अपॉन व्ही रूल आहे. तर डेरिव्हेटिव्ह सुरुवातीला कुणाचं घ्यायचं, प्लस यू इंटू मध्ये काय झालं, यू इंटू मध्ये काय रे डेरिव्हेटिव्ह तुम्ही कुणाचं जर सुरुवात केली तरी पण तिथं प्रॉब्लेम येणार नाही कारण की मध्ये प्लस आहे. ठीक आहे. पण इथं काय रे, इथं फॉर्म्युल्यामध्ये मायनस असल्यामुळे तुम्हाला सुरुवातीला डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित घ्यावं लागेल. ठीक आहे ना. तर सुरुवातीला कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, जो वरती आहे तो, म्हणजे यू वरती आहे ना तर यूचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. मग आपला रूल काय तयार झाला बघा, व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस. आता बघा यूचं डेरिव्हेटिव्ह घेतलं होतं तर यू ला सोडून द्या, यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. आणि मायनस आल्यामुळे काळजी का घ्यावी लागते बेटा, कारण की तुला माहित आहे की जर आपण 3 - 2 केलं तर 1 येत आहे आन्सर, आणि जर आपण 2 - 3 केलं तर ते -1 येतं. म्हणून आपल्याला काय करायचंय, मायनस आल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं रे, थोडी काळजी घ्या. कधी, मायनस आल्यानंतर. मायनस आलं का काळजी घ्यायची. ठीक आहे ना. व्हेरी गुड. तर चला लगेच आपण एक्झाम्पल घेऊन याला चेक आउट करूया. एक्झाम्पल घेऊन आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे. तर एक्झाम्पल सेमच होणार आहे. मी y इज इक्वल टू साइन एक्स अपॉन एक्स स्क्वेअर असं एक्झाम्पल आपलं आहे. तर हा म्हणजे आपल्याला u असेल आणि हा म्हणजे आपला v असेल डिनॉमिनेटरला. ठीक आहे ना. सो u अपॉन v असं थोडस
नॉर्मली हायलाइट करायचं आहे. पेपरमध्ये जरा डायरेक्ट यू आपण लिहू नका, नाहीतर हे मल्टिप्लाय मध्ये दिसेल. लिहिताना असं नाही लिहायचं, आपल्या समजण्यासाठी मी लिहितोय हे, ठीक आहे ना. हळूहळू परत त्याला स्किप करायचं आहे, ठीक आहे. आणि परत काय करणार मग, डिफरन्शिएट 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 वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर मग आता हे काय तर होईल आपलं, dy अपॉन dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय, म्हणजेच काय रे, म्हणजेच काय, साइन एक्स अपॉन एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचं आहे ना. आपला यू आहे ना, आपला व्ही आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आता चालू करा. मग आता रूल माहित झालाय सगळ्यांना. सो dy बाय dx ला आपण आता वाय डॅश म्हणूया, ठीक आहे, वाय डॅश. तर बघा बघा, यू आणि व्ही आता सांगितलं, वरती कोण आहे, यूचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, मग व्ही ला सोडून द्या. व्ही म्हणजे आता कोण आहे आपला एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ काय रे, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स मायनस, आता ज्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला होता त्याला सोडून द्या, साइन एक्स. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा घ्यायचा आपल्याला, एक्स स्क्वेअरचा, डिवायडेड बाय काय करणार, हे बघा इक्वल, हे तर काय करणार, इक्वलचं जे साइन आहे ते नंतर द्या. जरा थोडं काय होतं, स्टेप्स मोठे आहेत त्यामुळे ते थोडं वाय डॅश, जरा हे इक्वल टू साइन व्यवस्थित आलं पाहिजे, ठीक आहे ना, ठीक आहे, ओके. सो व्हीचा स्क्वेअर म्हणजे कोण आहे, व्हीची व्हॅल्यू कोण आहे आपली, एक्स स्क्वेअर आहे. सो एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर. जर एखाद्या मुलाला समजत नसेल तर सरळ सरळ आपलं साईड लिहायचं बघा, यू इज इक्वल टू कोण आहे आपलं, साइन एक्स, व्ही इज इक्वल टू कोण आहे आपलं, एक्स स्क्वेअर. तर थोडी टेक केअर घ्या, काळजी. असं साईडला तुम्ही लिहून घेतलं, परत तुम्ही अप्लाय केलं तरी पण चालून जाईल, ठीक आहे. मग आता याला सिम्प्लिफाय करा, वाय डॅश इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. एक काम करा, हे इक्वल टू नंतर लावूया आपण, ठीक आहे. सुरुवातीला काय करू आपण, हे लिहा किंवा इक्वल टू लावलं तर चालेल. एक्स स्क्वेअर तसंच आहे, ठीक आहे. साइन एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं आपलं, कॉस एक्स मायनस साइन एक्स तसंच. आणि एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय रे, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय आहे तर 2x, सो मल्टिप्लाय बाय माहिती 2x डिवायडेड बाय एक्स स्क्वेअरचं काय म्हणलं, स्क्वेअर म्हणलं, एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर काय होईल मग आपला, एक्सपोनंट रूल म्हणजे पॉवर रूल आपलं, इंडायसेस रूल. तर 2 चा काय होतं रे, 4 होतं, ठीक आहे ना. हा आपला आला वाय डॅश. जर सिम्प्लिफाय होत असेल सिम्प्लिफाय करा. बघा कॉमन काय निघते, तर या टर्म मधून एक्स कॉमन निघेल आणि या टर्म मधून पण एक्स कॉमन निघेल. म्हणजे बघा इथून एक एक्स कॉमन निघेल करा, आणि इथून पण एक एक्स कॉमन निघेल, ठीक आहे. मग एक्स कॉमन काढल्यानंतर एक्स जर कॉमन काढला तर आत काय शिल्लक राहिलं, मग इथं एक्स कॉस एक्स मायनस इथं काय शिल्लक राहिलं, टू साइन एक्स अपॉन एक्सची पॉवर 4. आणि मग तुमचं काय होईल रे, एक एक्स आणि हा एक्स काय होईल कॅन्सल, आणि एक्स क्यूब येईल, ठीक आहे ना. सो मग तुमचं फायनल आन्सर काय येईल, मग फायनल आन्सर आपलं काय येईल मग, सो हा आपला वाय डॅश. सो फायनल आपला आन्सर काय येईल रे, एक्स कॉस एक्स मायनस 2 साइन एक्स अपॉन एक्स क्यूब. किती जणांना कळालेलं आहे, एक्स कॉस एक्स मायनस 2 साइन एक्स अपॉन एक्स क्यूब, असं आपलं फायनल आन्सर येईल. आय होप की तुम्हाला हे सगळे रूल्स समजले असतील. पण याच्यामध्ये पण एक नोट आहे, ती मी तुम्हाला नोट लगेच सांगणार आहे, तर हे नोट डाऊन करून घ्या. जर तीन फंक्शन मल्टिप्लाय मध्ये आले तर करायचं काय, त्यासाठी मी तुम्हाला एक नोट लिहून देणार आहे. सुरुवातीला हे नोट डाऊन करून घ्या लगेच. तर लगेच बघूया नोट काय असते. तर बघा सिंपल आहे, 3 फंक्शन आले तर करायचं काय आहे. तर ही नोट आहे, तर ही नोट सुरुवातीला करून घ्यायची आहे आपल्याला, कारण काय माहिती आहे का, महत्वाचं असतं. कारण की एक्झाम्पल येताना 2 मध्ये येत नाही, ते 3 मध्ये येतं कधी कधी, ठीक आहे. तर बघा सेमच आहे फंक्शन, जर y इज इक्वल टू यू इंटू व्ही इंटू डब्ल्यू झालं, ठीक आहे ना. y इज इक्वल टू व्ही इंटू डब्ल्यू असं 3 आले फंक्शन. डब्ल्यू म्हणजे यूचं जसं एफ ऑफ एक्स आहे, व्ही जी ऑफ एक्स आहे, तसंच एखादं फंक्शन डब्ल्यू जे आहे ते अजून एक फंक्शन त्याच्यामध्ये ऍड झालं मल्टिप्लाय मध्ये. तर करायचं काय, तर तुम्हाला करायचं काय आहे बघा, सिंपल गोष्ट आहे, सिंपल आहे. सेम पर्यंत आपण जे करायचं ते काम करायचं, dy बाय dx. आता डायरेक्ट लिहितो मी, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x, ठीक आहे. तर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आपल्याला वायचं, म्हणजेच काय रे, u इंटू व्ही इंटू डब्ल्यू, ठीक. तर आता काय करायचं तुम्हाला सध्याला किती फंक्शन दिसत आहेत, 1 2 3. तर पकडताना 2च पकडायचे आपल्याला. म्हणजे काय करणार बघा, सुरुवातीला आपण सुरुवातीला या दोघांना एका बॉक्समध्ये टाकायचं, आणि याला आपण सुरुवातीला यू म्हणायचं. काय म्हणायचं, यू. सिमिलरली हा एका बॉक्समध्ये राहील आणि याला आपण काय म्हणणार रे, व्ही म्हणणार. मग मला सांगा किती बॉक्स तयार झाले, आता सध्याला 2 बॉक्स तयार झाले.
तर या दोन बॉक्सचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. म्हणजे यू आपला पहिला बॉक्स आहे आणि व्ही आपला दुसरा बॉक्स आहे. तर सेमच बघा, सेमच सेमच, हा जो आहे हा तुमचा हा पहिला बॉक्स आहे आणि हा तुमचा दुसरा बॉक्स आहे. तर यू आणि व्ही. पण आता सध्याला आपल्याला यू म्हणजे आपल्यासाठी काय झालं, यू इंटू व्ही झालेला आहे. बघा, यू आपल्यासाठी सध्याला काय झालेला आहे, यू इंटू व्ही झालेला आहे. आणि व्ही जे आहे ते आपल्यासाठी सध्याला काय झालेलं आहे, डब्ल्यू. मग त्याला डिफरन्शिएट जो आपल्याला यू इंटू व्ही रूल होता ना, तोच लावायचा इथं. ठीक आहे ना. सो मग काय येईल रे, dy बाय dx इज इक्वल टू काय, यू ला सोडून द्या, यू ला सोडून द्या. तर यू ला सोडून द्यायचं म्हणजे काय, यू इंटू व्ही ला सोडून द्या आणि डेरिव्हेटिव्ह व्हीच घ्या. पण व्ही तर आपला कोण आहे आता, डब्ल्यू आहे. सो डी डब्ल्यू अपॉन डीएक्स. प्लस करून आता काय करणार, ज्याचं डेरिव्हेटिव्ह आपण घेतलं होतं, डब्ल्यूचं डेरिव्हेटिव्ह घेतलं होतं, तर डब्ल्यू ला सोडून द्या आणि डेरिव्हेटिव्ह घ्यायचं कसं राहिलंय आपलं, तर यूचं. पण यू तर कोण आहे आपला, यू इंटू व्ही आहे. तर याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. ठीक आहे. मग आता इथं झालंय काय बघा, इथं परत यू इंटू व्ही आला. इथं परत काय आला, यू इंटू व्ही रूल, जो की आपण याच्या अगोदर बघितला होता. ठीक आहे ना. तर बघितलं का, मग आता हे परत एकदा अगेन आपल्याला यू इंटू रूल लावायचा आहे. आपल्याला काय करायचं इथं याच्यासाठी, अगेन यू इंटू व्ही रूल अप्लाय करायचा आहे. ठीक आहे. मग करा. मग आता काय येईल, मग हे काय येईल, हे बघा इथं कायच करायचं नाही, हा इथं काय डेरिव्हेटिव्ह नाही, यू इंटू व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्ल्यू प्लस 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 डब्ल्यू. तसंच आता याचा रूल, त्यासाठी ब्रॅकेट टाकाय, यू इंटू रूल काय असतं आपला, यू, यू ला सोडून द्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही डीएक्स प्लस प्लस प्लस, आता ज्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं व्ही त्याला सोडून द्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू डीएक्स. ठीक आहे ना. तर अशा तऱ्हेने हे आपलं फायनल आन्सर किंवा आपला हा रूल तयार होईल. आता जस्ट हे काय करायचं, एक्झाम्पल आलं का, एक्झाम्पल मध्ये हे लावायचं आहे आपल्याला. तर बघा बघा, जर याला शॉर्टकट मध्ये लिहायचं म्हणलं तर काय होईल रे, हा वाय डॅश होईल, हा आपला काय होईल, यू इंटू व्ही डब्ल्यू डॅश प्लस डब्ल्यू इन ब्रॅकेट यू व्ही डॅश प्लस व्ही यू डॅश. किती जणांना हे कळलेलं आहे, किती जणांना कळलेलं आहे बोला. तर अशा तऱ्हेने जरी 3 फंक्शन जरी आले मल्टिप्लायर मध्ये, तरी पण हे असं करायचं आहे. 4 फंक्शन आले तर 2 बॉक्स बनवा. मग काय काय मुलं म्हणतील की सर आम्ही जर असं केलं तर चालेल का, y इज इक्वल टू यू इंटू व्ही इंटू डब्ल्यू. आम्ही याला एक बॉक्स म्हणतो आणि याला एक बॉक्स म्हणतो, तरी चालेल का, चालेल. ह्याला यू पण याला व्ही पण, काही प्रॉब्लेम नाही बेटा. दोन दोन टर्म मध्ये तयार करायचं आहे, 2 मल्टिप्लाय मध्ये तयार करायचं आहे. सो आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. तर सगळ्यांनी सेमच क्वेश्चन रूलला पण हे असं वर्कआउट केलं जातं. ठीक आहे ना. सेमच क्वेश्चन रूलला काय केलं जातं रे, समजा तुमचं क्वेश्चन रूल साठी सांगतोय, जस्ट क्वेश्चन रूल मध्ये जर समजा आलं y इज इक्वल टू यू इंटू व्ही अपॉन डब्ल्यू, 3 आले फंक्शन. तर काय झालं, मग काय झालं, सुरुवातीला याला यू म्हणायचं, हा जो पूर्ण बॉक्स आहे हा आपला यू होईल आणि हा जो बॉक्स आहे खालचा तो आपला व्ही होईल. आणि सेमच अप्लाय करायचं आहे. की जणांना स्टेप्स कळलेले आहेत. आय होप की तुम्हाला हे आजचे रूल्स सगळे समजले असतील. आपण एक एक्झाम्पल घेऊन पण याला एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. सो सगळ्यांनी हे लेक्चर पूर्णपणे बघायचं आहे, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आता महत्वाचे काहीतरी फॉर्म्युले, आणि जर तुम्हाला त्याचे रूल समजले तर एक्झाम्पल सॉल्व्ह करायला प्रॉब्लेम येत नाही. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्यावरती एक्झाम्पल बघणार आहोत. कोणत्या रूल वरती, ऍडिशन रूल आहे, आपला सबट्रॅक्शन रूल आहे, महत्वाचा म्हणजे आपला प्रोडक्ट रूल आहे, चौथा रूल आहे क्वोशंट रूल, आणि महत्वाचा म्हणजे 5 नंबरचा जो रूल आहे तो आहे आपला मल्टिप्लिकेशन रूल, स्केलर मल्टिप्लिकेशन रूल. तो रूल मी तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायच्या अगोदर सांगेन. ठीक आहे. तर सगळ्यांनी हे नोट डाऊन करून घ्यायचं आहे. सो लगेच आपण 5वा रूल म्हणजे स्केलर मल्टिप्लिकेशन रूल बघणार आहोत. तर स्केलर मल्टिप्लिकेशन रूल म्हणजे काय असतो बघा, महत्वाचा म्हणजे स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, जो आहे आपला 5 नंबरचा रूल. स्केलर मल्टिपल म्हणजे काय रे, कॉन्स्टंट असतो. तो काय असतो, स्केलर मल्टिपल म्हणजे त्याला आपण काय म्हणतो रे, कॉन्स्टंट स्केलर मल्टिपल रूल. तर असायचं काय स्पेसिफिक नाव नाही. ठीक आहे ना. कॉन्स्टंट आणि स्केलर मल्टिपल. ठीक आहे ना. तर काय असतं माहितीये का, जो कॉन्स्टंट असतो ना तो फंक्शनला अटॅच असतो, फंक्शन मध्ये अटॅच असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा,
वाय इज इक्वल टू के इंटू, आता मी यू घेतलं, के इंटू काय घेतलं, यू घेतलं. पण तुम्हाला माहित आहे यू आपलं काय आहे, फंक्शन आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं, के जो आहे ना हा आपला एक स्केलर मल्टिपल आहे. काय आहे, स्केलर मल्टिपल आहे. त्यालाच तुम्ही कॉन्स्टंट म्हणू शकता. पण तुम्हाला माहित आहे की कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह आपलं 0 असतं. आपलं कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह कसं असतं रे, 0 असतं. डेरिव्हेटिव्ह काय असतं आपलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट आपलं काय असतं, 0 असतं. पण काय होतं या केसमध्ये, काय होतं बघा, या केसमध्ये काय होतं, कॉन्स्टंटला जर एखादं फंक्शन अटॅच असेल तर त्या केसमध्ये डेरिव्हेटिव्ह 0 होणार नाहीये. म्हणजे डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर बघा, तर हे काय झालं, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय. वाय म्हणजेच काय आहे, के इंटू यू. पण आता के तर काय आहे आपला कॉन्स्टंट. मग तुम्ही काय करणार, के इज इक्वल टू कॉन्स्टंट, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय झालं, 0. मग तुमचा आन्सर 0. तर नाही, या केसमध्ये हे होत नाही. का होत नाही बघा. तर काय करायचं, कॉन्स्टंट जो आहे ना तो साईडला काढायचा. कॉन्स्टंट काय करायचं, साईडला लिहायचा. म्हणजे केला साईडला ठेवणार तुम्ही, आणि जे फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह घेणार. तर फंक्शन कोण आहे आपलं, यू आहे. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ यू घ्यायचा आहे तुम्हाला. ठीक आहे ना. त्यामुळे आपला आन्सर काय होईल मग, के डेरिव्हेटिव्ह यू डॅश आणि आपलं वाय डॅश. तर हा असा रूल आहे, लक्षात ठेवा. हा खूप जणांना माहित नाही, हे मुलं फसतात. त्यांचं काय होतं माहितीये का, त्यांना असं वाटतं की कॉन्स्टंट आला का डेरिव्हेटिव्ह 0 करायचं. नाही, जर त्याला फंक्शन अटॅच असेल तर तुम्ही डेरिव्हेटिव्ह 0 करू शकत नाही. तर बघा, एक्झाम्पल घेऊन याला समजून घेऊया. तर एक्झाम्पल काय आहे बघा, समजा मी एक्झाम्पल घेतलं एक, y इज इक्वल टू 5 साइन एक्स घेतलं. y इज इक्वल टू 5 साइन एक्स घेतलं. तर या केसमध्ये काय होतं बघा, dy बाय dx डिफरन्शिएट ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, dy बाय dx. तर आता आपल्या सध्याला हा आपला k आहे आणि हा आपला u आहे. तर u इज द फंक्शन. त्यामुळे k ला काय करायचं, साईडला ठेवायचं 5, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ तुम्हाला काय घ्यायचं आहे रे, काय घ्यायचं आहे, साइन एक्स. त्यामुळे आपला आन्सर काय, मग 5 डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय असतं रे, कॉस एक्स. सो आपलं हे आन्सर असेल 5 कॉस एक्स, आपला वाय डॅश असेल. समजते का. तर हा आहे आपला स्केलर मल्टिपल रूल, म्हणजेच कॉन्स्टंट रूल, जो की फंक्शनला अटॅच असतो. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल समजून सांगूया. y इज इक्वल टू 10x². तर आता 10 आहे म्हणून डेरिव्हेटिव्ह 0 घेणार का, नाही. जर कॉन्स्टंटला फंक्शन अटॅच असेल तर डेरिव्हेटिव्ह 0 नाही घ्यायचा, तर त्याला सोडून फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. सो dy बाय dx इज इक्वल टू 10 ला सोडून द्या आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ काय करा, x² घ्या. मग 10 ला सोडून द्यायचं म्हणजे मल्टिप्लाय मध्ये घ्यायचं, आणि x² चा डेरिव्हेटिव्ह असतं आपलं 2x असतं. सो 10 इंटू 2x किती मग, तर 20x होऊन जाईल. ठीक आहे ना. सो अशा तऱ्हेने हा आपला स्केलर मल्टिपल रूल असं म्हटलं जातं. ठीक आहे ना. सो आय होप की आज सगळेच रूल आपण एक्सप्लेन केलेले आहेत, आणि आता याच्यावरती आपण बघणार आहोत एक्झाम्पल. ठीक आहे. सो नोट डाऊन.